नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? बसमध्ये एवढी गर्दी पाहून तुम्हाला काय वाटतंय बरं? नेमकं नक्की मी कुठे चाललेले असेल? अहो सांगते, पण त्या अगोदर व्हिडिओ कंटिन्यू करा. चला, माझा प्रवास दिवाळीचा मस्त झाला, कारण मी रिझर्वेशन करून ठेवलेलं होतं. तुम्ही देखील येत असाल लांबून तर रिझर्वेशन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही प्रवासाचा. चला, माझा आजचा प्रवास आणि माझा आजचा दिवस पण खूप छान गेला. प्रवास करून आल्यानंतर घरी आल्यानंतर पप्पांनी चिकन आणलेलं होतं, कारण पप्पांना माहिती होतं की मला जरी आवडत नसलं तरी माझ्या मुलीला खूप जास्त चिकन आवडतं. मी आता व्हेजिटेरियनच आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मी फक्त अंड्याशिवाय काही खात नाही, मासे मटण काही सुद्धा चालत नाही मला. तर माझ्या मुलीसाठी खास पप्पांनी इथे चिकन आणलेलं होतं आणि ते इथे भाजी बनवत होते. मी खूप थकले होते, कारण दिवसभराचा प्रवास खूप जास्त झाला होता माझा, त्यामुळे मी आईनी चिकन असं शिजवून घेतलं होतं आणि पप्पांनी लगेच भाजीला फोडणी देऊन घेतली पटकन आणि सर्वांनी असे जेवण केले. कारण भाजी होईपर्यंत आई तिकडे चुलीवरती भाकरी करत होती. भाकरीचा व्हिडिओ काही शूट नाही केला, कारण प्रवास केलेला होता, खूप जास्त थकवा आलेला होता. तर तो व्हिडिओ मी तिथेच थांबवला होता. दुसऱ्या दिवशी मी उठायच्या अगोदर आईने सकाळी सगळं काम करून घेतलेलं होतं. वरण भात लावलेला होता आणि शेजारच्या काकूंची म्हैस आली होती, म्हणून त्यांनी मला आवडतो म्हणून खर्च सुद्धा दिलेला होता. मी उठले तर बघतीये वरण भात सुद्धा आईने लावलेला होता. फक्त चपात्या राहिलेल्या होत्या, चपात्या सुद्धा तिने लाटायला घेतल्या होत्या. मी उठले, पटकन ब्रश केला आणि चहा वगैरे पिले आणि आईला चपातीला मदत करायला लागले, कारण आईला जायचं होतं कापूस वेचायला शेतामध्ये. त्यामुळे म्हणली मला चपात्या लाटून दे, म्हणजे मी जेवण करून पटकन बाया येऊस तर मी शेतामध्ये जाते, कारण बाया लावलेल्या होत्या शेतामध्ये, कापूस वेचायला चालू आहे, त्यामुळे आईला पटकन शेतामध्ये जायचं होतं. फटाफट स्वयंपाक वगैरे केला आणि तिने जेवण करून मस्त डब्बा भरून शेतामध्ये निघाली. मग राहिलेलं मी नंतर काम केलं, आंघोळ वगैरे केली आणि तिने मला शेंगा फोडायला दिल्या होत्या. भिमुगाच्या शेंगाचा कट्टा घेतला होता. म्हटली थोड्याशा शेंगा फोड, कारण दिवाळीचा चिवडा बनवायला आपल्याला शेंगदाणे कामी येतील, म्हणून थोडे फोडून ठेव म्हटली. तर चला, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.